नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। मी कॅम्पिंग रिलेटिव्ह व्हिडिओ बनवतो, ते पण सायलेंट व्हिडिओ बनवतो। भरपूर दिवसापासून, भरपूर वर्षापासून एकदा तरी लडाख राईड करायची भरपूर वर्ष झाली। प्लॅनिंग चालू होतं, प्लॅनिंग होतं, कॅन्सल होतं। आता प्लॅनिंग झालं आहे, 6 महिन्यापूर्वी आमचं प्लॅनिंग झालं आहे की लडाखला जायचं। आम्ही 4 रायडर आहेत, चौघांचं प्लॅनिंग झालं आहे की लडाखला जायचं। भारतातल्या सर्व रायडरची इच्छा असते की एकदा तरी लडाखला जायचं, ड्रीम राईड करायची। ही आमची पण इच्छा होती आणि ती आता सध्या लवकरच साकारेल, कारण आमचं प्लॅन ठरलं आहे 8 जूनला। आम्ही ट्रेन बुकिंग्स वगैरे केलेले आहेत 8 जूनच्या, आणि आमच्या गाड्या आहे 1 जूनला आम्ही ट्रान्सपोर्ट करणार आहे अंधेरीवरून जम्मूसाठी। कारण चालवत घेऊन जायचं होतं, पण असं झालं की सध्याचं जे टेम्परेचर बघता उन्हाचं, त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल करणार आहोत 1 तारीखला, आणि त्या गाड्या पोचणार 10 तारीखला, आणि आमची ट्रेन बुकिंग आहे 8 तारीखला। तर काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं, काय गोष्टी राहिल्या, आणि आता ज्या घेतलेल्या गोष्टी ते तुम्हाला मी दाखवतो की काय घेतले, कुठली तयारी केली आहे। आमचं प्लॅनिंग असं झालेलं आहे, आम्ही चौघांनी मिळून प्लॅन केलेला आहे की आमचा रूट कसा असायला पाहिजे। रूट म्हणजे आम्ही इथून बाय ट्रेन जाणार जम्मूला, जम्मूवरून आमच्या ट्रान्सपोर्ट केलेल्या बाईक पिक केल्यानंतर आम्ही तिथून बाईक कलेक्ट करून आमचं ड्रीम राईड जम्मूपासून चालू होणार। आम्ही जम्मूपासून श्रीनगरपासून कारगिल नंतर लेह असा आमचा रूट आहे। लेहला जाऊन आम्ही प्लॅन करणार आहोत की टायमिंगनुसार कुठे जायचं, कसं प्लॅन करायचं, आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तेवढा कमी हॉटेल रूम घेणार, कारण आम्ही कॅम्पिंगचं सगळं सामान घेतलेलं आहे। कारण आम्हाला ज्या वेळी शक्य होईल तिकडे आम्ही कॅम्पिंग करणार आहोत। तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच की आम्ही कॅम्पिंग कशी करतो, कुठल्या गोष्टी कॅरी करतो, कॅम्पिंग करताना कुठल्या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे, कॅम्पिंगचं लोकेशन कसं शोधलं पाहिजे, या सगळ्या ओव्हरऑल गोष्टी तुम्हाला आता येत्या 15 दिवसात सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील। या राईडमध्ये आपल्याला लागणाऱ्या काही गोष्टी असतात, त्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे, काय गोष्टी लागणार। तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला मी 1 बाय 1 दाखवतो काय आहे। ठीक आहे, सुरुवात करूया इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून। आता तुम्हाला दाखवतो मी काय गोष्टी कॅरी करतोय। हा आहे DJI Action 4, त्याच्यासोबत या 3 बॅटऱ्याच आहेत, हे बघा फुल आहेत, एक त्याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर हा DJIचा ड्रोन आहे माझा छोटासा, त्याच्या ह्या 3 बॅटऱ्या आहेत, हे बघा चालू करून दाखवतो तुम्हाला। या 3 बॅटऱ्या, ह्या 3ही फुल आहेत। त्याच्यानंतर हा त्याचा रिमोट आहे। त्याच्यानंतर हा आहे Insta360 X3, त्याचीही एक एक्स्ट्रा बॅटरी आहे। त्याच्यानंतर अजून झालं तर हा एक लॅपटॉप आहे, म्हणजे डेटा स्टोअर करण्यासाठी। एक गिम्बल घेतला आहे। त्याच्यानंतर एक एक्सटेन्शन बोर्ड आहे, म्हणजे कुठे आम्ही थांबलो तर तिथे चार्जिंग वगैरे करायला। आणि हे गॅजेट एमर्जन्सी चार्ज करण्यासाठी हा एक पॉवर बँक घेतला आहे, 27,000 mAh बॅटरी। त्याच्यानंतर हा दुसरा आहे 20,000 mAh बॅटरी, असे 2 पॉवर बँक आहे। त्याच्यानंतर हा एक बोटचा स्पीकर आहे, कधी गाणे ऐकायचा मूड झाला तर हे त्याच्यासाठी आहे। एकच सनग्लासेस घेतला आहे। हे झालं इलेक्ट्रॉनिक आयटम। त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो मी कपडे काय कॅरी करतोय। बघा, हे डिकॅथलॉनचं एक थर्मल टाईप एक टी-शर्ट आहे, ते एक कॅरी करतोय। एक रायडिंग पॅन्ट आहे डिकॅथलॉनमधलीच। नंतर जर थंडी जास्त वाजली म्हणजे कॅम्पिंग करताना
त्याच्यानंतर एक विंटर ग्लोज आहेत, त्याच्यानंतर एक कान टोपी आहे, एक दोन्ही आहेत, एक सॉक्सची पेअर आहे, एक्स्ट्रा घेतले आहेत पण मी आता सध्या एक एक ठेवली. त्याच्यानंतर ही 1 2 3 4 टी शर्ट, एक ट्रॅक. जास्त कपडे कॅरी नाही करायचे कारण आपल्याला एवढं लांब जायचं आहे आणि सामान पण सगळ्या बॅगांमध्ये फिट बसला पाहिजे, त्याच्यामुळे लिमिटेड सामान घेतलं आहे. त्याच्यानंतर घेतलं आहे एक जॅकेट आहे, 1 2 हे 2 जॅकेट आहेत. त्याच्यानंतर हे आहे विंटरचं जॅकेट -10 मधलं, म्हणजे थंडी अचानक वाढली तर ते आपण वापरू शकतो. हे झाले कपड्यांचं सेक्शन. त्याच्यानंतर जाऊ आपण कॅम्पिंग सेक्शनला, तुम्हाला त्या साईडून दाखवतो. हे आहे कॅम्पिंग सेक्शन. ही स्लिपिंग बॅग आहे, बघा तुम्ही बघू शकता. स्लिपिंग बॅग आहे -20 मधली, ती मी ऑनलाईन मागवलेली दिल्लीवरून. त्याच्यानंतर हा डिकॅथलॉनचा एक टेंट घेतला आहे 3 पर्सनचा, कारण आपण कॅम्पिंग करणार आहे त्याच्यामुळे टेंट भरपूर गरजेचं आहे. 3 पर्सनचा आहे. त्याच्यानंतर हे LPG कॅन घेतले आहेत, हे बघा 4 घेतलेले आहेत, 1 2 3 4 LPG कॅन आहेत. त्याच्यानंतर एक रस्सी कॅरी केलेली आहे, अचानक काय प्रॉब्लेम्स वगैरे झाला, बाईक टो उभी करायला लागली, त्याच्यासाठी एक ही रस्सी आहे आपला कॅम्पिंग स्टोव, मिनी स्टोव, ज्याच्यात आपण जेवण वगैरे बनवू. हा एक आहे. आता जेवण कसं बनवायचं, तर हे पोर्टेबल हे आहेत, एक पॅन आहे आणि एक टोपासारखं हे झालं. त्याच्यानंतर एक पोर्टेबल चेअर घेतलेली आहे, तुम्हाला दाखवतो. ही एक चेअर आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच तुम्हाला दिसेल. 2 चेअर आहेत, एक माझ्या मित्राकडे आहे, एक माझ्याकडे आहे. हे झालं कॅम्पिंग. मेडिकल किटमध्ये घेतलेलं आहे ऑक्सिजन, कारण आपण जातोय खारदुंगला वगैरे, हाय मोटरेबल पास आहेत, एक 18,000 फीटवर. त्याच्यासाठी अचानक कधी ऑक्सिजनचा प्रॉब्लेम झाला, कोणाला AMSचा प्रॉब्लेम झाला, कोणाला मी असो किंवा अदर कोणी असो, त्यासाठी ऑक्सिजनचा एक बाटला घेतला आहे. हे त्याचं एक मास आहे छोटंसं घेतलं आहे. त्याच्यानंतर 2 मेडिकल किट मी घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. बघा, हे मॉइश्चरायझर घेतले, 2-3 ग्लोव्ज घेतलेत. त्याच्यानंतर डेटॉल आहे, हे खोबरेल तेल, ब्रश, हे इलेक्ट्रोल पावडर. अजून मी तुम्हाला ह्या बॉक्समध्ये दाखवतो काय. आम्ही 4 जण आहे, तर टाइमपास करण्यासाठी हे छोटंसं कॅट घेतलं आहे, ते ठेवूया. हे फेविक्विक घेतली एक आहे, हे इनोची पॅकेट आहेत, एक आयोडेक्स आहे, मोठी डबी घेतली. त्याच्यानंतर याच्यात परत एक डेटॉल आहे, दाखवतो काय काय. हे भरपूर काय आपली साईडला ठेवू. त्याच्यानंतर एक लायटर आहे, कोण पडला बिडला काय झालं त्यासाठी एक. झालं माझं मेडिकल किट. त्याच्यानंतर एक बॅटरी कॅरी केलेली आहे, इमर्जन्सी लागली तर ती बॅटरी आहे. आता तुम्हाला दाखवतो रायडिंग काय काय गोष्टी घेतल्या आहेत ते दाखवतो. हे बघा, हे रायडिंग गिअर्स आहेत माझे. हे सॅडल बॅग आहेत 2, त्याचं रेन कवर आहे. त्याच्यानंतर शूज 2, एकच पेअर घेतला आहे, हे बघा 1 पेअर शूज. त्याच्यानंतर वॉटर क्रॉसिंग वगैरे करताना आपल्याला हे लागतील गमबूट, त्याच्यामुळे हे गमबूट घेतले आहेत. आणि कदाचित गमबूट आपल्याला इमर्जन्सीच्या वेळी कुठे गाडीला लॉक केले असेल तर काढता येणार नाही, त्याच्यासाठी घेतलेले आहेत. हे शू कवर आहेत, तर हे शूज जे घातलेले असेल त्याच्यावरती हे चढवायचे, त्याच्यामुळे वॉटरप्रूफ आहेत, त्याच्या आतमध्ये पाणी जाणार नाही. हे झालं. त्याच्यानंतर हे आहे आपलं हेल्मेट. त्याच्यानंतर हे 2 एल्बो गार्ड,
2 नी गार्ड झालं. त्याच्यानंतर हा रायडिंग, हे 2 रायडिंग ग्लोव्ज. मला दाखवतो. पाऊस वगैरे आला तर त्याच्यासाठी ही ताडपत्री एक्स्ट्रा घेतलेली आहे. हे पंक्चरचं सामान, हा पंप आहे. गाडी पंक्चर वगैरे झाली तर पंक्चर किट पण आहे, पण आतमध्ये आहे बॉक्समध्ये. त्याच्यानंतर हा आहे चेन क्लिनिंग स्प्रे आहे पहिला. त्याच्यानंतर आहे चेन ल्यूब. पहिलं क्लिनिंग करायचं, त्याच्यानंतर ल्यूब मारायचा 5-10 मिनटानंतर. आणि तुम्हाला दुसरी बॅग दाखवतो मी कॅरी करतोय. हा झाला माझा रेनकोट. हा रेनकोट आहे. आणि ही एक बॅग आहे माझी, 1 2 3. ही एक आणि हे 2 सॅडल बॅग, अशा 3 बॅग. अजून एक बॅग कॅरी करेन कारण ती मी घेतली नाही. या पाऊचमध्ये आहे माझं छोटं मोठं सामान. याच्यामध्ये आहे बघा, हे केचप वगैरे आहेत, पॉपकॉर्न, सुरी, मसाले बिसाले सगळं, चहापत्ती सगळं त्याच्यात आहे. त्याच्यामध्ये फणी, चमचा, बर्नर, स्टोव, अशा सगळ्या गोष्टी काही घेतलेल्या आहेत. पुरेसं सामान आहे सगळं, बघू शकता तुम्ही. बऱ्यापैकी सगळं सामान झालेलं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपली सर्व पॅकिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब.